बिंग अ ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये जायचं मी का ठरवलं तर खूप असे प्रॉब्लेम्स मी घरामध्येच बघितले स्किनबद्दल, हेअरबद्दल. तर मग ठरवलं की नाही, करिअर आता आपण करायचंच. त्यानंतर मग सुरुवात असं झालं की सगळ्याच अनुभव आल्यानंतर मग विचार केला की नाही, आता आपण कुठेतरी एक ठिकाणी एक सुरुवात अजून आपली स्वतःची करायला पाहिजे. सर्टिफिकेशन कोर्स महत्त्वाचा ह्याच्यासाठी आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे, फाउंडर ऑफ पुणे वुमन्स क्लब, तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. महिलांची कारकीर्द ही जितकी मोठी, जितकी खूप स्टोरी सांगणारी असते, तेव्हा मला खूप मजा येते. आणि आज माझ्यासमोर ज्या व्यक्ती बसलेल्या आहेत त्या आमच्या प्राऊड मेंबर आहेत पुणे वुमन्स क्लबच्या. त्यांच्याबद्दल ओळख सांगायला मला खूप आवडेल. 25पेक्षा जास्त अवॉर्ड त्यांना आत्तापर्यंत मिळालेले आहे. 1000पेक्षा जास्त आत्तापर्यंत स्टुडंट्सला त्यांनी टच केलेलं आहे आणि त्यांचं करिअर घडवलेलं आहे. आत्तापर्यंत त्यांनी इतक्या गोष्टी केलेल्या आहेत. गेल्या 18 वर्षांचा त्यांचा एक्सपिरियन्स त्या घेऊन इथे आलेल्या आहेत. डॉक्टर अर्चना माळी, खूप छान वाटतं मॅम तुम्हाला आज इथे बघून. आणि तुम्ही इतकं सगळं करत आहात हे आज शेअर करायला मला खूप आवडतं आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी ॲज ब्युटी इंडस्ट्रीमध्ये करणं आणि त्याच्यावरती आत्ताही नवीन नवीन गोष्टी करत मुलांना वेगळ्या वेगळ्या प्रकारे घडवणं हे तुमच्यासारखी महिला करू शकते. आज तुमची स्टोरी ऐकण्यासाठी आम्ही खूप खूप उत्सुक आहोत. प्लीज तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल. येस, माझं नाव अर्चना माळी आणि माझं शिक्षण झालं ते एकदम मिडल क्लास फॅमिलीमधून. आणि एक फॅमिलीमध्ये असं असतं ना की आपल्या घरामध्ये बरेचसे, आमच्या घरामध्ये सगळेच, कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर्स, कोणी ॲडव्होकेट्स, सगळं करिअर ठरलेलं होतं. तर बिंगच एक मेडिकल बॅकग्राऊंड थोडासा घेऊन मग मी विचार केला की नाही, असं घरामध्ये ग्लॅमर काहीच नाही आहे, कुठंच काही नाही आहे. अँड बिंग अ ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये जायचं मी का ठरवलं तर खूप असे प्रॉब्लेम्स मी घरामध्येच बघितले स्किनबद्दल, हेअरबद्दल. तर मग ठरवलं की नाही, करिअर आता आपण करायचंच. तिथून सुरुवात केली. सुरुवात करताना छोटे अडथळे आले घरामध्ये, अपोजिशन्स आले की हे करिअर आपल्यासाठी नाही आहे. बरोबर. पण नंतर मग जेव्हा एक आपलं फॅमिली सपोर्ट मिळतो, ज बेटर बी हाफ जे आहेत तर त्यांनी सपोर्ट केला की नाही तू कर. देन आय वेंट टू मलेशिया. मलेशियाला जाऊन मी माझं पूर्ण करिअर प्रॉपर त्याच्यामध्ये केलं. 1 इयर मी तिथे कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर मग मी ही जर्नी स्टार्ट केली. माझं जर्नी स्टार्टेड इन हैदराबाद, मग देन चंदीगड. मी म्हणजे एका टोकावरून तिसऱ्या टोकापर्यंत सगळीकडे काम केलं. बरोबर. त्यानंतर मग सुरुवात असं झालं की सगळ्याच अनुभव आल्यानंतर मग विचार केला की नाही, आता आपण कुठेतरी एक ठिकाणी एक सुरुवात अजून आपली स्वतःची करायला पाहिजे. बरोबर. मी वेलनेस वर्ल्ड कॉस्मेटिक्स क्लिनिक आणि ब्युटी स्कूल पुण्यामध्ये मी स्टार्ट केलं. आणि आता बऱ्यापैकी आमचे बरेचसे स्टुडंट्स रिक्रूट पण करते मी. माझं मेन हे आहे की वुमन एम्पॉवरमेंट थ्रू स्किल्स. अगर स्किल्स असेल तुमच्याकडे तर तुम्ही आज घरात बसूनही कमवू शकता. बरोबर. हाऊसवाईफ म्हणा किंवा सगळ्याच आजकाल मुलींना फास्ट मनी पाहिजे असतात. तर त्या फास्ट मनीमध्ये हा स्किल खूप इम्पॉर्टंट आहे असं आहे. म्हणजे माझं ध्येय तेच आहे की स्किलवरच आपण वुमनला एम्पॉवरमेंट देऊ शकतो. बरोबर. इतक्या लोकांपर्यंत तुम्ही आत्तापर्यंत पोहोचलाय. काही उदाहरणं मी तुमची ऐकलेली आहेत. जेव्हा एखादी मुलगी येते आणि ह्या सगळ्या स्किल्सचे रिलेटेड काम करायला सुरुवात करते, तेव्हा एज्युकेशन बेसिस आपल्याला काय काय लागतं, किंवा एखाद्या ब्युटी इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही काय प्रिपरेशन करून यायला हवं असं तुम्हाला वाटतं? ब्युटी इंडस्ट्रीमध्ये पहिले असं होतं की नाही, 10वी पास झालं तरी चालतं किंवा असं आत्ता पण आहे. फक्त कसं आहे की आता थोडंसं तुम्हाला पॉलिश्ड व्हावं लागतं. तर 12वी नंतर किंवा 10th आणि 12th नंतर जनरली मुली येतात. त्यांना असं वाटतं हॉबी कोर्स, पण हा हॉबी नाही. आता हा याच्यात सायन्स इन्वॉल्ड आहे. बरोबर. तर सायन्स असल्यामुळे थोडंसं 12th पास असेल आणि थोडंसं आपल्याला एक मोटिवेशन असेल त्या आणि पॅशनेट असेल त्या इंडस्ट्रीसाठी, तर नक्कीच त्या मुलींना पुढे जायचं. आम्ही प्रॅक्टिकली खूप चांगलं ट्रेनिंग देतो. प्रॅक्टिकली, सायंटिफिकली, आणि एक क्लायंट अप्रोच कसा घ्यायचा, कसं बोलायचं, कम्युनिकेशन स्किल्स, तुमचं बॉडी लँग्वेज,
ह्या सगळ्या गोष्टी आमच्या कोर्समध्ये आम्ही इन्व्हॉल्व करतो. सो ओव्हरऑल एक हाऊसवाईफ जेव्हा येते ती एकदम प्रॉपर प्रोफेशनल बाहेर निघते. बरोबर. तसा एक मोटिवेशन ठेवूनच आम्ही त्यांना ॲडमिशनला हे करतो की तुम्ही त्यानंतरच पुढे जाऊ शकता. तो कॉन्फिडन्स लेवल आम्ही निर्माण करतो त्यांच्या. ओके. तुम्ही मुलींची स्वप्न पूर्ण करताय. तुम्ही त्यांना अब्रॉडमध्ये जो जॉब मिळवून देण्याचं जे कार्य आहे ते तुमच्या संस्थेनुसार होत आहे, तर त्याच्या संदर्भात आम्हाला थोडंसं सांगा. येस, अब्रॉडमध्ये जॉबचं कसं झालं की एक मी अपॉर्च्युनिटी बघितली की मुलींना बऱ्याचशा ठिकाणी खूप डिमांड आहे की म्हणजे ह्या इंडस्ट्रीला, ब्युटी वेलनेस इंडस्ट्रीला लोक फक्त ग्लॅमर समजतात, पण याच्यात सायन्स इन्वॉल्ड आहे, त्यामुळे तिथं फेशियालिस्ट किंवा असे जॉब्स चांगले बाहेर मिळतात. तर माझ्या इथे एक हाऊसवाईफ आली होती आणि तिला एक 7 वर्षाची मुलगी पण आहे आणि ते सगळं सांभाळायचं. मग तिने मला विचारलं की मॅम काय करू शकतो ह्या ह्याच्यामध्ये, की असं कुठेतरी मला दाखवायचं घरात की मी पण काहीतरी आहे. मग मी तिला सांगितलं की तू कोर्स कर, एक प्रॉपर कोर्स केला. इंटरनॅशनल ॲक्रेडिएशनचं आपलं कोर्सेस आहेत, UK बोर्डचं ॲक्रेडिएशन आहे, स्किल डेव्हलपमेंटचं आहे. सो ते कोर्स केल्यानंतर मग तिला मी सांगितलं की थोडासा कोर्स झाला, त्याच्यानंतर कम्युनिकेशनवर भर घाल की कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे. आपण कुठेतरी इंग्लिशमध्ये अटकतो. ते एक तिच्याकडनं करून घेतलं आणि त्यानंतर तिचं सिलेक्शन झालं. आज ती मायामीमध्ये फ्लोरिडाला क्रूजमध्ये काम करते अँड शी इज अर्निंग $1,200 पर मंथ. बापरे. ती म्हणजे शी इज सो हॅपी. अशा बरेच उदाहरणं आहेत की अजून एक बेळगावची होती, तर ती अगदी बार्बर फॅमिलीतली, अजिबातच काहीच नव्हतं, घर चालत नव्हतं. मी तिला फक्त 1 महिन्यात पूर्ण कोर्स शिकवला की बोलायचं कसं. तिच्याकडे स्किल होतं पण तिला ते सांगता येत नव्हतं, ते दर्शवता येत नव्हतं किंवा तिला ते एक एक्झिक्युशन करता येत नव्हतं. मग मी ते तिला शिकवलं आणि ती आज $3,000 कमवते UKला. सो अशा खूप काही माझ्याकडे स्टोरीज आहेत. स्टुडंट्स मार्ग दिसण्यासाठी किंवा मार्ग दाखवणारा जर व्यक्ती मिळाला ना, तर बऱ्यापैकी गोष्टी सुकर होतात असं मला वाटतं. आणि तो आपल्या पुण्यातल्या ब्युटिशियन्ससाठी तुम्ही एक ओपन केलेला आहे. आत्तापर्यंत त्यांनी कोणताही कितीही शिकलेले असतील तर हा एक छोटा टच त्यांनी जर त्यांना दिला तर ते अब्रॉडला जाऊन जॉब करू शकतात किंवा त्यांची प्रोफाईल एका अशा लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतात जी की सगळ्यांचे डोळे उघडे करेल असं मला वाटतं. तुम्ही खूप साऱ्या संस्थांबरोबर आत्तापर्यंत काम केलेलं आहे. खूप सारं तुम्ही ज्या निराधार महिलांच्या संस्था आहेत, ज्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होत नाही त्या व्यक्तींपर्यंत पण पोहोचलेला आहात. तर त्याच्या मागचं तुमचं मोटिवेशन काय, हे मला तुम्हाला विचारायला. माझी फॅमिली जी आहे ती माझी माहेरची, तर त्याच्यात सगळ्या आमच्या ज्या महिला बघितल्या, आई पकडून माझी, तर ते सगळ्याच हाऊसवाईफ, तेच म्हणजे म्हणतात ना की आपलं एक रुटीन काम करत होतं. आणि मला असं वाटायचं चूल मूल आणि तेच होतं. तर त्याच्यातनं मला असं वाटायचं की यांच्याकडे खूप काही टॅलेंट होतं. म्हणजे एकमेकींचं हे करणं, साडी घालण्यापासून बऱ्याचशा गोष्टी करणं. आणि आपल्याला वाटतं ना की यांना कुठेतरी एक स्टेज मिळायला पाहिजे, काहीतरी एक हे मिळालं पाहिजे, प्लॅटफॉर्म की ज्यात तिथून त्यांचं करिअर सुरू होऊ शकतं. तर ते मला खूप हे झालं. आणि बऱ्याचशा मी अशा महिला बघितल्या माझ्या करिअरमध्ये पण, हाऊसकीपिंग किंवा म्हणजे मावशी, त्या हाऊसकीपिंगचा मुलगा, त्यांना मी एकाला तर पेडिक्युरिस्ट बनवलं आहे. तर अशा गोष्टी मोटिवेट मला करतात की नाही, ह्या लोकांकडे आहे टॅलेंट आणि त्याला फक्त आपल्याला एक पुश द्यायचं आहे, थोडंसं एक टच द्यायचं आहे की ते तिथून पुढे जाऊ शकतात. ब्युटी इंडस्ट्रीचं मला अजून एक ही गोष्ट खूप आवडते की शिक्षण जरी नसेल किंवा आपण खूप वेळा अशा काही गोष्टींमध्ये स्टक होऊन जातो की नाही माझ्याकडे हे नाही ना म्हणून मी नाही करू शकत, किंवा माझं शिक्षण नाही आहे म्हणून मी नाही करू शकत, किंवा आयुष्यभर आपण ह्या एकाच गोष्टीमध्ये स्टक झालो पाहिजे, असं जे असतं ती कोणतीही व्यक्ती कोणत्याही स्टेजला विचार करू शकते की मी ब्युटी इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकते. तिथून जो काही एक कोर्स आहे तो जर त्यांनी स्किल बेस्ड, जो तुम्ही आत्ता म्हणालात, असा एखादा कोर्स कंप्लीट केला तर त्यांची प्रोफाईल बिल्डिंग एका म्हणजे काहीच नसण्यापासून काहीतरी असण्यापर्यंत होऊन जाते. स्टार्टिंगला ब्युटिशियन्सला इतका रिस्पेक्ट नव्हता एक 10 वर्षांपूर्वी, पण आत्ता जेव्हा आपण पाहतो तेव्हा ब्युटी थेरपिस्ट, डर्मॅटोलॉजिस्ट, कॉस्मेटोलॉजिस्ट किंवा मेकअप आर्टिस्ट ह्यांचा जो काही दर्जा आहे त्यांना एक आर्टिस्ट लेवलचा दर्जा मिळतो. आणि हे एक सुंदर प्रकारचं करिअर ते लोक तयार करतात ह्यामध्ये. मला तुमच्या वेलनेसबद्दल अजून एक सांगायला आवडेल
की ज्या मुली मी तुमच्या इथे घडताना पाहते, 1 वर्ष झाले मी पाहते, खरंचच त्यांचे स्किल्स त्या लेवलचे आहेत. म्हणजे जो बोलण्याचा पोलाइटनेस आहे किंवा वेलकम करण्याचा जो हे आहे, तुमचं खूप छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष असतं आणि त्याच्यामुळे त्या मुली एवढ्या पोलाइटली बोलणं म्हणा किंवा ती रूम पूर्ण सेट करणं म्हणा किंवा तो बोलण्याचा टोन सेट करणं, ह्या गोष्टी फक्त त्या एका थेरपीपेक्षा पण महत्त्वाच्या असतात आणि तिथून तो टोन सेट होत जातो. ह्याच्याकडे तुमचं खूप लक्ष असतं. ह्याच्याबद्दल मला ऐकायला आवडेल तुमच्या. कसं असतं ना की आपण एखादं हे सुरू करतो किंवा करिअर सुरू करतोय, तर त्यात ह्या मायनर गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. क्लायंट केअर म्हणा, ॲम्बियन्स, तुमचा बिहेवियर पॅटर्न, प्रोफेशनल बिहेवियर आहे का नाही आहे, तो त्या सगळ्या गोष्टी आम्हाला इन्क्लूड कराव्या लागतात. कारण एक आपली हाऊसवाईफला आपल्याला एक प्रोफेशनलिस्ट स्किल आर्टिस्ट बनवायचं आहे. तर तिच्या त्या प्रत्येक गोष्टीवर आम्हाला हायजीन असेल, हायजीनपासून ग्रीटिंग्स, हायजीन्स, तुमचं कन्सल्टेशन, ते प्रॉपर रूम केअर, तुम्ही जसं म्हटलं रूम सेटअप, तर त्या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवाव्याच लागतात आणि त्या मस्ट आहेत. बिकॉज ही एक हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री पण मानली जाते की तिथं तुमचं सगळं बघितलं जातं. म्हणजे इट्स नॉट लाईक आता ब्युटिशियन हा एक हे झाला आहे, ब्युटिशियन नाही, आता एस्थेटिशियन विथ द स्किल विथ द सायन्स असं आहे. त्यामुळे ते शिकवणं आम्हाला गरजेचंच असतं की तुमच्या एक एक बारीक गोष्टी तुम्ही क्लायंट बरोबर जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. येस, नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊयात. सर्टिफिकेशन कोर्स महत्त्वाचा का? हो, सर्टिफिकेशन कोर्स महत्त्वाचा याच्यासाठी आहे की आपण कुठला पण कोर्स किंवा कुठलीही डिग्री, आता आपण 10th करतो तर आपल्याला 10th बोर्डची एक्झाम असते, त्याचं महत्त्व आहे आपल्याकडे, युनिव्हर्सिटीचं महत्त्व आहे. तसंच प्रत्येक कोर्समध्ये प्रत्येक गोष्टीला एक सर्टिफिकेशनचं महत्त्व आहे, स्टँडर्ड आहे. ते एक स्टँडर्ड बनवलेलं आहे, गव्हर्नमेंटने पण बनवलं आहे आणि एक इंटरनॅशनल एज्युकेशन प्लॅटफॉर्मने पण बनवलं आहे. तर ते खूप गरजेचं आहे. असं तुम्ही जर ते नाही केलं त्याचे तुमच्या बिहेवियरमध्ये पण चेंज नाही होणार. तुम्ही त्या लेवलला जाऊ नाही शकणार. कारण इंटरनॅशनल किंवा नॅशनल आपले जे सर्टिफिकेशन्स आहेत त्याला एक व्हॅल्यू आहे, त्याला एक काय म्हणतात अथॉरिटी म्हणतात त्याला, ते आहे. ती अथॉरिटी असली तुमच्याकडे की तुम्ही एक ठामपणे तुमचं सर्टिफिकेट लावू शकता वॉलवर आणि सांगू शकता की येस आय एम सर्टिफाईड. सो ते महत्त्वाचं आहे. खूप सर्टिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे आणि त्या सर्टिफिकेशनवर तुम्ही मग ऑल ओव्हर वर्ल्ड जाऊ शकता. त्याच्यावर तुम्हाला ट्रान्स्क्रिप्ट मिळतं की ते मिळून तुम्ही कुठेही जॉब करू शकता ग्लोबली. तर त्यासाठी सर्टिफिकेट फारच महत्त्वाचं आहे. बरोबर. मी हा प्रश्न तुम्हाला खास यासाठी विचारला कारण आजकालच्या ब्युटिशियन्स आपण कुणाच्या इथे काम करतो आणि तिथून डायरेक्टली सलॉन्समध्ये शिफ्ट होतात आणि खूप वेळा त्यांच्याकडं तो जो छोट्या छोट्या गोष्टी करण्याचा जो हे असतो ना मुद्दा, तो तिथे कुठेतरी मिस होऊन जातो. हॉस्पिटॅलिटीचा म्हणा किंवा टोन सेट करण्याचा म्हणा, हायजीन मेंटेन करण्याचा म्हणा. तर हे बॉडी लँग्वेज म्हणजे ते मी खूप ऑब्झर्व केलं की बॉडी लँग्वेज हा इतका मोठा प्रॉब्लेम असतो. आली ती क्लायंट आता किती त्रास देईल, म्हणजे या खूप छोट्या गोष्टी असतात पण त्यांच्यामधलं ते काढणं खूप गरजेचं आहे. बरोबर. तरच ते पॉलिश इंडस्ट्री होऊ शकते. बरोबर. त्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आज माझ्या ऑडियन्सला मला हे सांगायला नक्की आवडेल, आपल्याकडे इतक्या ब्युटिशियन्स आहेत, इतक्या ब्युटी थेरपिस्ट आहेत. हे कोर्स करणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे तुम्हाला पुण्यामध्ये मिळत आहेत. शिवाजीनगरला मॅडमचं वेलनेस सेंटर आहे, तिथे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होत आहेत. माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे. अर्चना मॅडमच्या इथे ज्या मुली बाहेर पडत आहेत त्या खूप सुंदर करिअर करत आहेत. एक छोटीशी गोष्ट म्हणजे मसाज करतानाची एखादी छोटीशी गोष्ट असते, त्याच्यापासून ते प्रॉडक्ट यूज कसे करायचे त्याच्यापर्यंतचा अभ्यासक्रम तुमच्या इथे कव्हर केला जातो. नक्की संपर्क साधा डॉक्टर अर्चना माळींना. पुणे वुमन्स क्लबच्या प्लॅटफॉर्मवर त्या नक्कीच तुम्हाला अवेलेबिलिटी त्यांची दिसेल आणि या पॉडकास्टच्या खालीसुद्धा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांच्या काही डिटेल्स आम्ही शेअर करणार आहोत. ओव्हरसीज जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर नक्कीच अर्चना माळी मॅडमला तुम्ही संपर्क साधू शकता. थँक्यू सो मच मॅम आज इथे आल्याबद्दल. थँक्यू सो मच.